Welcome to this video on the topic lesson first basics of information technology. आतापर्यंत आपण सुरुवात तर केलीच आहे की त्यामध्ये आपण 1.1 an introduction to IT आणि data and information हा भाग बघितला आहे. So far you have seen IT as well as data and information. You have seen the definition of IT as well as ICT, information technology and information and communication technology, along with what is called as data and information, the meaning and examples we have gone through. So today we are starting with 1.3, that is various concepts used under IT. IT मध्ये ज्या काही गोष्टी येतात त्या आपण आता बघतोय एक एक करून. The first is computer, the fundamental thing. So far as the definition is concerned, त्याची जी डेफिनेशन आहे ती आपण आता बघूया. मुळात हा जो कम्प्युटर हा शब्द आहे तो एका लॅटिन वर्ड कम्प्युटेअर, इथे तुम्ही बघू शकता या कम्प्युटर या शब्दावरनं हा कम्प्युटर हा शब्द आलेला आहे. सो कम्प्युटर, दॅट कम्प्युटर बेसिकली मीन्स टू कॅल्क्युलेट, टू काउंट, टू सम अप or to think together. So that's why computer has been used based on the computer. Now to be specific to the definition, your book says it's an electronic device, but I will say it's an electromechanical device. So as per the book, it is an electronic device which accepts input from the user, processes it according to the instructions given to it, and then gives the required result in the form of output, and that device is called as a computer. आपण परत बघूया. इट्स अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस किंवा इलेक्ट्रोमेकॅनिकल डिव्हाइस. का? कारण त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल पार्ट्स असतात. बरेचसे पार्ट्स त्याच्यामध्ये रॅम, रॉम, त्याचा मदरबोर्ड, सगळे जे कंपोनंट्स आहेत ते इलेक्ट्रॉनिक असतात. ते PCBs असतात, त्याच्यावरती इलेक्ट्रॉनिक्सचे काही कंपोनंट्स असतात. आणि त्याचबरोबर काही मेकॅनिकल पार्ट्सही असतात. उदाहरणार्थ त्याचे कीबोर्ड्सचे बटन्स आहेत, त्याचा DVD प्लेअर आहे, अशा काही गोष्टी असतात त्या मेकॅनिकल असतात. त्यामुळे त्याला आपण इलेक्ट्रोमेकॅनिकल म्हणणं जास्त योग्य आहे. तो बुकनुसार ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आपण म्हणूया. दॅट ॲक्सेप्ट्स इनपुट फ्रॉम युजर. युजरकडनं काहीतरी ते घेतं. ते काय घेतं? तर ते इन्फॉर्मेशन, त्याला थोडक्यात आपण डेटा म्हणूया आता या ठिकाणी जास्त योग्य प्रमाणे. ते डेटा आणि त्या डेटाला प्रोसेस कसं करायचं या संदर्भातली इन्स्ट्रक्शन किंवा इन्स्ट्रक्शन्स, त्याला आपण प्रोग्राम्स म्हणतो. जे प्रोग्राम आणि डेटा इनपुट केला जातो, and the program and data then will be processed. They will be processed. I mean the instructions will help how to process the data. Instruction मध्ये काय सांगितलं असेल की त्या डेटाला कसा प्रोसेस करायचा, and accordingly the result will be calculated and that will be presented as output. अशा पद्धतीने आपल्याला आउटपुट तयार होऊन मिळतं आणि हे सगळं जे करतं त्याला कम्प्युटर म्हणतात. सो a computer system can process data, images, audio, video, and graphics. There are many more things like that a computer system can process. Basically, 5 major computer operations or functions, irrespective of the size and make, whatever may be the manufacturer, whatever may be the size of a computer system, these basic 5 operations will always be there. The first is it accepts data and instructions by way of input. आता जसं म्हटलं तसं डेटा आणि तो डेटा प्रोसेस करण्यासाठी आवश्यक असलेल्या इन्स्ट्रक्शन्स या इनपुट केल्या जातील. हे पहिलं ऑपरेशन आहे किंवा पहिलं फंक्शन आहे. आणि हा अशा पद्धतीचा जो डेटा आणि इन्स्ट्रक्शन्स असतात तो इनपुट केल्यानंतर दॅट हॅज टू बी स्टोअर्ड. सो इट स्टोअर्स द डेटा. द सेकंड फंक्शन, इट कॅन store the data and the instructions. So it can process data as required by the user. Next function,
इनपुट, स्टोअर, प्रोसेस. प्रोसेस म्हणजे काय? आत्ताच म्हटल्याप्रमाणे ज्या काही इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या असतील त्यानुसार जो डेटा दिलेला आहे त्याच्यावरती ऑपरेशन होईल आणि त्या ऑपरेशनला काय म्हणूया आपण? प्रोसेसिंग. नेक्स्ट, इट गिव्स रिझल्ट्स इन द फॉर्म ऑफ आउटपुट. सो अशा पद्धतीचं प्रोसेसिंग झालं की नंतर मग त्याच्यावरती जे एक आउटपुट तयार होतं. उदाहरणार्थ आता त्याला इनपुट म्हणजे आपण काय म्हणूया की 2 नंबर दिलेत, 2 and 3, and the instruction dictate that these two numbers are to be added. So these are the instructions or a program containing addition functionality. So that two numbers along with the program will be input. Program means the set of instructions. So they will be input. They will be stored in the memory first. Then the instruction will process on the data given 2 and 3. They will be added together, forming the result or output, which is called as 5. So 2 added to 3 will give 5, obviously, and that is the required output. So the result, which is 5, will be the output. And all these things, right from input, storage, processing, and output, are to be controlled when which operation is performed and things like that. It controls all operations inside a computer. So all the operations which are now we have just gone through, they will also be controlled. We'll see in detail afterwards. So these are the 5 different functions which are performed by a computer system. So a glance over what a computer system looks like generally. So we'll first have an overview. So the system basically will divide into 3 things. One is called as input devices. The major input device here you can see is a keyboard that is used to enter the alphanumeric data, alphabets as well as numerics, as well as special symbols. Next is a pointer device, mouse. As you can see, there is a pointer which is running here. I mean, now it has changed the shape. It's a cursor basically. So I can move it as we move the mouse. So that is also one input device, mouse. So these are popular input devices. Along with one more input device is called as microphone, which can input the spoken content, means the audio data, whatever the user is speaking, that can be input. Next is a set of devices which are called as output device. The prominent first output device is the monitor. आपला जो डेटा तयार होतो, रिझल्ट तयार होतो, त्या मॉनिटरवरती आपल्याला दिसतो. म्हणजे उदाहरणाच्या मागाच्या उदाहरणामध्ये 2 आणि 3 चा ऍडिशन केल्यानंतर जो रिझल्ट तयार होईल 5, आपल्याला स्क्रीनवरती दिसेल प्रोग्रामनुसार. तर मॉनिटर हे एक डिव्हाइस आहे. नंतर आहे स्पीकर्स, ज्यामध्ये आपण आवाजाचं आउटपुट ऐकू शकतो. त्यानंतर आहे प्रिंटर, की ज्यामध्ये जे आपल्याला स्क्रीनवरती दिसते किंवा एखादी फाईल आहे कम्प्युटरमध्ये, ती आपण काय करू शकतो, कागदावरती घेऊ शकतो. त्याला म्हणतात प्रिंट करणं. सो द प्रिंटर इज अ डिव्हाइस. हे झालं इनपुट आणि आउटपुट. अशी काही डिव्हाइसेस आहेत की जे दोघांचंही काम करतात. उदाहरणार्थ हे स्टोरेज डिव्हाइसेस आहेत. हार्ड डिस्क आपल्याला माहिती असेल, हार्ड डिस्क मध्ये डेटा ठेवला जातो, तो संगणकाला आपण देऊ शकतो, कम्प्युटरला देऊ शकतो. सो दॅट इज कॉल्ड एज इनपुट. वन्स अगेन व्हॉट एव्हर द रिझल्ट or after the processing, the output can also be saved into the hard drive, hard disk. So hard disk, the flash memory, the CD-ROM, CD disk we can see here. So these are the storage devices, and they can perform both the functions, input as well as output, along with storage. So next important is the memory unit. Here you can see a box like device which is called as the system unit, not memory unit, system unit. So system unit basically consists of the major components like the processor, the memory, the hard drive, and things like that. We'll see in detail. So this is the general overview.
of what is called as the computer system and the peripherals. The word peripherals basically means the input output devices which are rather external to the system unit. So all these which you can see on the periphery are called as the peripheral devices which are outside the system unit. Peripheral devices basically consists of the input devices and output devices. Now coming to the next point, which is called as architecture of computer. A computer architecture is a specification detailing of how a set of software and hardware technology standards interact with each other to form a computer system. म्हणजे थोडक्यात काय, ही जी कम्प्युटर सिस्टीम आहे ती कशा पद्धतीने डेव्हलप केलेली आहे, त्यामध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीचे हार्डवेअर कंपोनंट्स आहेत, कुठल्या कुठल्या पद्धतीचे सॉफ्टवेअर्स आहेत आणि ते एकमेकांशी कसे फंक्शन करतात, एकमेकांशी कसे रिलेट करतात, हे जे काही सांगतं ते स्पेसिफिकेशन त्याला म्हणतात कम्प्युटर आर्किटेक्चर. कम्प्युटर सिस्टीम कशी डिझाईन केलेली आहे आणि ती कशी काम करते हे सांगणारं जे स्टँडर्ड आहे किंवा स्पेसिफिकेशन आहे त्याला म्हणतात कम्प्युटर आर्किटेक्चर. So with that definition, we'll go first for next the basic components of a computer system. So the first is input unit, central processing unit, and output unit. आता याच्यामधलं आपण इनपुट आणि आउटपुट मगाशी बघितलंच आहे. तर आता आपण सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे काय ते आपण डिटेल बघूया. तर आत्ताच जे आपण म्हटलं की आर्किटेक्चर ऑफ कम्प्युटर त्याची ही डायग्राम आहे आणि ही खूप महत्त्वाची आहे. सो द फर्स्ट इज इनपुट युनिट. मगाशी म्हटल्याप्रमाणे कीबोर्ड असेल, माऊस असेल, काही अन्य सुद्धा इनपुट डिव्हाइसेस आहेत, उदाहरणार्थ जॉयस्टिक म्हणतो आपण गेम खेळण्यासाठी. सो ऑल दोज आर इनपुट डिव्हाइसेस ज्या माध्यमातून एक्सटर्नल वर्ल्ड मधला जो डेटा आहे तो डेटा आपण कम्प्युटर सिस्टीमला देतो. दॅट इज दॅट डेटा, those data are input to the system. Now this box basically represents whatever that we have seen here. This is the system unit. So that system unit basically consists of the devices like, basically there are two devices shown here. One is called as control unit and arithmetic and logical unit, but they are basically together called as the central processing unit or CPU. Processor we call it. You know the words like Intel i3, AMD processors, like that. So these are the processors, and they each of the processor basically consists of main two components. One is called as control unit and second is called as arithmetic and logical unit. We'll see each in detail. So the first is arithmetic and logical unit. It basically consists of, as the name indicates, दोन फंक्शन्स असतात. एक आहे arithmetic म्हणजे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि अशा पद्धतीची जी सगळी arithmetic ऑपरेशन्स आहेत ती या युनिटमध्ये होतात. जेव्हा आपण एखादा मगाशी म्हटल्याप्रमाणे 2+3 हा प्रोग्राम देऊ, त्याचं जे ॲडिशन आहे ते हे युनिट परफॉर्म करेल. त्याचबरोबर लॉजिकल ऑपरेशन्स सुद्धा काही आहेत. लॉजिकल ऑपरेशन्समध्ये साधारणतः आपण म्हणतो ना की जर आज सुट्टी असेल आणि पाऊस नसेल, आपण दोन कंडिशन्स म्हटल्या, काय आज सुट्टी आहे कॉलेजला आणि दुसरी कंडिशन काय, अँड इट इज नॉट रेनिंग टुडे. there is a holiday and it is not raining, then we'll go on the playground to play, for example. So these are the two conditions which we are connecting with one logical operation called as and. आज सुट्टी आहे आणि बाहेर पाऊस पडत नाहीये, मग आपण ग्राउंड वरती खेळायला जाऊया. सो त्याचबरोबर दुसरी अशी एखादी कंडिशन असेल की त्यामध्ये आपण हे आहे किंवा ते आहे, ऑर म्हणतो त्याला, तर हे सुद्धा एक लॉजिकल ऑपरेशन आहे. अशा पद्धतीची अनेक ऑपरेशन्स असतात. म्हणजे अँड मगाशी मी म्हटल्याप्रमाणे अँड आहे, ऑर आहे, दुसरा आहे एक्सऑर नावाचं एक तिसरं ऑपरेशन आहे आणि नॉट.
त्याला निगेशन म्हणतात. लॉजिकल ऑपरेशन्स आहेत, त्याबरोबर काही कंपॅरिझन ऑपरेशन्स सुद्धा असतात. सो अरिथमेटिक अँड अशा पद्धतीची लॉजिकल जे ऑपरेशन्स आहेत ती ALU मध्ये होतात. नंतर आहे कंट्रोल युनिट. जे कंट्रोल युनिट जे आहे त्याच्यामध्ये ही सगळी जी आपल्याला युनिट्स दिसतात या सीपीयू मध्ये, त्यांचं जे टायमिंग आहे, प्रत्येक डिव्हाइस मध्ये किंवा युनिट मध्ये होणारे जे ऑपरेशन्स आहेत त्यांचं टायमिंग बेसिकली कंट्रोल केलं जातं. कुठलं ऑपरेशन, कुठल्या युनिट मधलं कुठलं ऑपरेशन कधी होणार याचं टायमिंग कोण सांगतं? कंट्रोल युनिट. म्हणून त्याला कंट्रोल युनिट असं म्हणतात. ते प्रत्येक युनिटला काय करतं? कंट्रोल करतं. टायमिंग हे बेसिक फंक्शन आहे. त्याचबरोबर जी रीड राईट अशा पद्धतीची जी बेसिक ऑपरेशन्स आहेत त्यांचं कंट्रोल सुद्धा या युनिट कडनं होतं. सो कंट्रोल युनिट इट इज कॉल्ड as. So if you can see there is a one thin line. If you see there is a control flow which is denoted with the dots and data flow is denoted with solid arrows. म्हणजे आता आपण जो म्हणतोय की डेटा असा इनपुट युनिटच्या माध्यमातून कम्प्युटर सिस्टीम कडे येतो. त्याचबरोबर तो प्रोसेस झाला डेटा परत आउटपुट युनिटच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन म्हणून बाहेर जातो. त्याचबरोबर मेमरीच्या माध्यमातून आपण इन्स्ट्रक्शन्स जो प्रोग्राम आहे लोडेड असेल किंवा जर युजरकडनं मिळणार असेल तर तो इथून अशा पद्धतीने डेटा अँड इन्स्ट्रक्शन्स आर इनपुट टू द कम्प्युटर सिस्टीम. म्हणजे आता हा जो डेटा फ्लो दाखवला तो सॉलिड लाईन्सने दाखवलेला आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे जे कंट्रोल करतो हे कंट्रोल, त्याचा जो कंट्रोल आहे तो प्रत्येक युनिट वरती अशा पद्धतीने आहे, डॉटेड लाईन्स. सो ऑल द युनिट्स आर कंट्रोल लाईन्स. आता आपण बघूया की प्रायमरी मेमरी म्हणजे काय बेसिकली. सो विल गो अँड सी इन डिटेल्स आफ्टरवर्ड्स, बट primary memory is the main memory of a computer system which holds the data which is input by user. Data as well as instructions which are input to the system will be first taken into will be written into the primary memory. अशी कुठली तरी एक स्टोरेज पाहिजे की ज्यामध्ये युजरने दिलेला डेटा आणि प्रोग्राम्स तात्पुरत्या स्वरूपात ठेवता आले पाहिजेत, जे की नंतर प्रोसेसरला मिळू शकतील. त्याला म्हणतात मेमरी. आणि त्या मेमरीचे अनेक प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे प्रायमरी मेमरी. सो प्रायमरी मेमरी इज द मेन मेमरी. सो या ठिकाणी दोन एरोज आहेत. एक इथे जाणार आहे सीपीयू कडे आणि नंतर त्या सीपीयू कडून परत मेमरीकडे. म्हणजे हा बायडायरेक्शनल फ्लो आहे. डेटा मेमरीतनं सीपीयू कडे जाऊ शकतो. सीपीयूचा मी परत एकदा सांगतो की अर्थ आहे की ज्यामध्ये कंट्रोल युनिट आणि अरिथमेटिक अँड लॉजिक युनिट together they are present. So there is one box which is rather not shown in this diagram, but you imagine that is together is called as central processing unit. Even though this total unit is shown to be in this diagram a central processing unit that represents the outer box of the system which is visible. आणि आता जो मी सीपीयू म्हणतोय किंवा प्रोसेसर म्हणतोय तो इथे आहे, which contains these two things. The next is memory that you have just seen, and we have seen that the data flows between memory and CPU. Similarly, ह्या मेमरी कडनं आपण दुसरी सेकंडरी मेमरी सुद्धा आपण बघूया, आपण टप्प्याटप्प्याने बघूया. आणि ते बघण्याच्या आधी आपण एकदा आउटपुट युनिट म्हणजे काय ते बघूया. म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं आहे की प्रायमरी मेमरी मधला डेटा सीपीयू ने प्रोसेस केला की तो कायमस्वरूपी ठेवण्यासाठी, आपण म्हणतो की त्याला आपल्याला आज एखादी फाईल आपण प्रोसेस केली ती आपल्याला उद्या बघायची असेल तर आपण सेकंडरी मेमरीमध्ये स्टोअर करू शकतो. त्याचबरोबर सेकंडरी मेमरीमध्ये असलेली एखादी फाईल, जी जुनी फाईल आहे, ती आपण परत प्रोसेसिंगसाठी घेऊ शकतो. मात्र एक लक्षात ठेवायचं की कुठल्याही प्रोसेसिंगसाठी डेटा अँड इन्स्ट्रक्शन्स आर टू बी कंटेन इनटू, ती जी डेटा अँड इन्स्ट्रक्शन्स आहेत ती प्रायमरी मेमरीमध्येच आली पाहिजेत, तरच ती सीपीयूला लगेच मिळू शकतात. तर आता यानंतर अशा पद्धतीने मगाशी म्हटल्याप्रमाणे 2 आणि 3चं जे ॲडिशन आहे किंवा कुठलाही प्रोग्राम आहे तो डेटावरती प्रोसेस झाला की तो जो काय आउटपुट तयार होईल, जे आउटपुट त्याचं तयार होईल, ते आउटपुट काय होईल, आउटपुट युनिटच्या माध्यमातून युजरला दिलं जाईल. दॅट विल बी इन्फॉर्मेशन. Previously we have seen that information is the processed data. So this is the meaning of that. So 2 and 3 will be added together, that is called as the processing, and that will form the required output 5, which will now be given out.
output by output unit. So output units, as we have seen previously, the monitor will be showing that the result was 5. Maybe if a sound file was processed, that will maybe output with the help of speakers. Yeah, even the output of the monitor can even be printed on the printer like that. So this is how the output unit will be. So there are various other input devices and output devices. You must go and see into the book. You should read that. So let me give you one exercise into that. You have to write the definitions of input unit, the central processing unit, and the output unit. Rather, the definitions of input unit and output central processing unit and output unit. You should describe them first. What is that, and what are the examples? You can put the examples with regard to input unit and output unit. There will be no examples as such for the central processing unit, but you should put the definitions for input unit and output unit and explain what are the contents of central processing unit. Let me repeat. The questions are 3: definitions of input unit, output unit, and explanation of central processing unit. Rather, you should also go through all the contents where other definitions like computer system that you have seen previously, you must read. But for the exercise, you should put only this content. So this is the internal way, I mean, how the box or the CPU, central processing system, central processing unit rather, the view is there. Now, as I was telling you, this is the CPU, the processor. Rather, this is the whole thing that we can see is the motherboard, which contains all the electronic devices like processor, memory. Here it is called as RAM. We'll see what it is. Next, there is video card. There is one fan which is used to control the heat dissipation. It is used. This is the hard disk that you have just seen. There are CD-ROMs maybe placed here and things like that. And there is one device is called as SMPS. uh, SMPS is placed here. Okay, we'll see some of the details afterwards. As you have seen the input and output in detail, let us go and see what is there into central processing unit. We have already seen what is arithmetic and logic unit, which is called as ALU, control unit, which is called as CU, and now we'll see in detail what is the memory. So there are two types of memory. One is called as primary memory, and the second is obviously called as a secondary memory. Coming to the primary memory, it is the internal memory of the computer. We have seen in this diagram, this is the primary memory and this is the secondary memory. So this is the internal memory, and this is the main memory where the processor, I mean the memory used by the processor, directly used by the processor. This is also called as the main memory, and this is basically volatile. What I mean by volatile, let us go and see. Volatile means that the power, as long as there is power being supplied to the system, the contents of that memory will be there. Once the power goes off, the contents of that memory will be lost, and that's why it is called as volatile memory. So primary memory basically is divided into two types. One is called as RAM and ROM. So RAM is a random access memory, which is also called as the main memory, as just we have seen primary memory. It is a read-write memory, means data can be read from, त्यातला डेटा जो असेल तो आपण वाचू शकतो आणि त्याचबरोबर त्या मेमरीमध्ये आपण डेटा ठेवूही शकतो. वी कॅन राईट द डेटा इन टू मेमरी. अँड आत्ता जे मी म्हटलं की ती वोलाटाईल असते, ती बेसिकली प्रॉपर्टी कोणाची आहे? रॅम, रॅन्डम ॲक्सेस मेमरी या मेमरीची आहे. तिलाच मेनली प्रायमरी मेमरी असं म्हणतात. आता आपण रॉम हे सुद्धा आपण बघतोय त्यामध्ये. वोलाटाईल मेमरी म्हणजे आता आपण काय ते बघितलं. त्याच्यामध्ये आणि एक महत्त्वाचा वर्ड आपण इथे बघतो की रॅन्डम ॲक्सेस मेमरी. आपण कदाचित तुम्हाला कॅसेट प्लेअर माहिती असेल की त्यामध्ये कॅसेट असते
किंवा VCR ची तुम्हाला टेप माहिती असेल. दोघांमध्ये एक अशी मॅग्नेटिक टेप असते, ज्यामध्ये जसा डेटा त्या टेपवरचा त्या हेडला मिळत जाईल तसा तो डेटा काय केला जातो, रीड केला जातो. याला म्हणतात सिक्वेन्शियल ऍक्सेस. जसा डेटा मिळतो तसा तो ऍक्सेस केला जातो. त्यामुळे त्या डेटाच्या पोझिशन वरती तो डेटा कधी मिळणार, ऍक्सेस होणार, हे डिपेंड असतं. परंतु रॅम मध्ये तसं नाहीये. रॅम म्हणजे आपल्याला माहिती असेल की चिप असते. इथे अशा काही चिप्स असतात, रॅम चिप्स. डेटा त्या चिप मध्ये कुठेही असेल तरी तो एकाच टाइम मध्ये, साधारणतः प्रत्येक कुठल्याही पद्धतीचा डेटा ऍक्सेस करण्यासाठी एकच वेळ लागतो. सेम वेळ लागतो, सारखाच वेळ लागतो. म्हणून त्याला काय म्हणतात, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. म्हणजे कुठलाही डेटा रॅन्डमली तेवढ्याच वेळामध्ये ऍक्सेस, रॅन्डम डेटा कुठलाही डेटा असेल तो तेवढ्याच वेळामध्ये ऍक्सेस केला जाऊ शकतो. म्हणून हा वर्ड आहे रॅन्डम ऍक्सेस मेमरी. सो नेक्स्ट इज रॉम, रीड ओनली मेमरी. रॅमला काय म्हणत होतो आपण, रीड राईट मेमरी, आणि रॉमला काय म्हणतोय, रीड ओनली मेमरी. अँड दॅट्स वाय द नेम रॉम. इट इज so called because as it is given here already, रीड ओनली मेमरी आपण फक्त रीड करू शकतो, याच्यामध्ये राईट ऑपरेशन्स पॉसिबल नाही आहेत. आणि म्हणून ती जी काय असते ती परमनंट असते. त्यातला डेटा असतो तो आपण बदलू शकत नाही. सो फार एज रॉम इज कन्सर्न, देर आर सम अदर टाइप्स ऑफ रॉम विच वेअर द डेटा मे बी ऑल्टर्ड, कॅनॉट बी ओव्हर रिटन बाय द कम्प्युटर. आपण हा रॉम मधला जो डेटा आहे तो बदलू शकत नाही. आणि हा जो डेटा असतो तो कम्प्युटर मॅन्युफॅक्चरने परमनंटली त्या रॉम मध्ये ठेवलेला असतो. बेसिकली दॅट इज यूज for starting up, which is called as booting the system, computer system. And obviously it's non-volatile memory. The contents once stored will never be lost as long as the chip is there. आता दुसरा भाग सेकंडरी मेमरी, जो आपण मगाशी डायग्राम मध्ये बघितला होता. आणि ऑब्विसली हा सेकंडरी मेमरी हा भाग बघितला होता. दॅट इज एक्सटर्नल. इथे जरी तो आपल्याला आतमध्ये दिसत असला तरी तो एक्सटर्नल आहे. त्या डायग्राम मध्ये तो सेकंडरी मेमरी आतमध्ये दाखवलाय, प्रत्यक्षात तो बाहेर असतो. आता ही मेमरी म्हणजे काय, तर बेसिकली आपण म्हटलंय की प्रोसेसिंग करण्यासाठी प्रायमरी मेमरी वापरली जाते. आणि जेव्हा डेटा अशा पद्धतीचा प्रोसेस झालेला असतो आणि तो बराच मोठा डेटा असतो आणि तो कायमस्वरूपी आपल्याला किंवा जास्त वेळासाठी स्टोअर करून ठेवायचा असतो, तर अशा पद्धतीच्या स्टोरेजसाठी लार्ज डेटा to be stored, which is to be stored, and for a large duration of time. So then secondary memory is used. The examples of secondary storage devices, आपण जे नॉर्मली हार्ड डिस्क म्हणतो, मॅग्नेटिक डिस्क असते ती. सो मॅग्नेटिक डिस्क, मॅग्नेटिक टेप्स. जनरली मॅग्नेटिक टेप्स तुम्हाला माहिती नसतील, परंतु ज्या मगाशी मी उल्लेख केला की पूर्वी कॅसेट्स असायच्या टेप रेकॉर्डरमध्ये, तशाच पद्धतीचे असतात. आणि त्याच्यामध्ये त्या ऑडिओच्या ऐवजी काय असतो, डेटा स्टोअर केलेला असतो. The next is pen drive that you know. Next is flash memory. कम्प्युटरमध्ये आपण जी फ्लॅश मेमरी वापरतो की ज्यामध्ये काही तुमच्याकडे अशा पद्धतीच्या तुमच्या कॅमेरा, फोटोचा कॅमेरा, त्यामध्ये जी मेमरी असते त्याला फ्लॅश मेमरी असं म्हणतात. सो यू कॅन टेक इट अँड इन्सर्ट इन टू कम्प्युटर टू रीड इट. फ्लॅश मेमरी. नेक्स्ट इज ऑप्टिकल डिस्क, CD, DVD. DVD रॉम, CD रॉम आपण वापरतो, पूर्वी वापरायचे जनरली, आता ते प्रमाण कमी झालंय. दॅट इज ऑल्सो कम्स इन टू सेकंडरी स्टोरेज. अँड लास्ट इज SSD. SSD बेसिकली आत्ता पॉप्युलर होते कारण ती हाय स्पीड असते. तर ती डिटेल्स आपण नंतर बघूया. परंतु SSD हा एक सेकंडरी स्टोरेजचा भाग आहे. जसा हार्ड डिस्क आहे तशाच पद्धतीने आपण त्याच्यावरती डेटा ठेवू शकतो. त्याची कॅपॅसिटी हार्ड डिस्कपेक्षा जनरली कमी असते, परंतु त्याचा जो स्पीड आहे तो जास्त असतो, त्यामुळे ती वापरतात. जनरली सिस्टीमच्या बूटिंगसाठी वापरतात. लास्ट पार्ट ऑफ टुडेज लेक्चर इज युनिट्स ऑफ मेमरी. आपण जे मेजर करायचं आहे मेमरीला ते कशा पद्धतीने करू शकतो. द बेसिक युनिट ऑफ मेमरी स्टोरेज इज बिट. बिट इट इज कॉल्ड एज BIT. याच्यामध्ये एक जे सिंगल, आपल्याला माहिती आहे की कम्प्युटर हे बायनरी भाषा बोलतो, की ज्याची जी कॅरेक्टर्स आहेत ती दोनच आहेत. एक आहे 1
आणि दुसरा आहे 0. आणि इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला काय म्हणतात? बीट. बायनरी डिजिटचा शॉर्ट फॉर्म म्हणजे बीट आहे. हे जे बीट आहे तो बायनरी डिजिट या शब्दाचा काय आहे? शॉर्टकट. बी आणि आय टी, बीट. So that can either be 1 or that can be 0. Next is nibble. When 4 bits are combined logically, that is called as nibble. Next is byte. A set of 8 bytes together, it's called as 1 byte. A set of 10, 24 bytes is called as 1 kilobyte. At this stage, let me tell you, there are two things. Whenever we say kbps or some B is shown to you, if that B is capital, that means byte. If that B letter is small, that means it refers to bit. So 1 kbps, if that kbps has got B capital, that means 1 kilobytes per second. If that B is small, that means 1 kilobits per second. So that B capital and B small is different. Similarly, 1024 bytes makes 1 kilobyte. KB it is called as. Here B is capital. Next 1024 kilobytes makes 1 megabyte. And now every next 1024 will be making us will be giving you a next unit here. So we should remember like this: kilobyte, megabyte, gigabyte, terabyte, petabyte, exabyte. So 1024 bytes, 1 kilobyte, 1024 kilobytes, 1 megabyte, 1024 megabytes, 1 gigabyte, we call it GB. So 1024 gigabytes makes 1 TB or terabyte, and 1024 terabytes make 1 petabytes, TB it is called as, and 1024 petabytes make 1 exabyte. Similarly, these are the units of how to measure the data stored into memory. So with this, we come to the end of this today's topic. You should visit my blog at the said link, which is also already presented to you, given to you, to access other resources regarding this lecture. You can access this video from this blog as well after some time. Thank you.